वास्तुशास्त्रानुसार जागेचं बॅलन्सिंग कसं करतात. बॅलन्सिंग याचा अर्थ वजन. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. नैऋत्य भागामध्ये 100% पैकी 50% वजन सांगितलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ 100 किलो पकडूया आपण, त्यातलं 50 किलो वजन तुमचं नैऋत्य भागात पाहिजे. 20% वजन किंवा 20 किलो वजन जे उरलेलं 100 मधलं ते आग्नेय भाग आणि वायव्य भागात सांगितलं गेलेलं आहे, आणि उरलेलं 10% वजन आहे किंवा 10 किलोचं वजन आहे ते ईशान्य भागात सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की ईशान्येला जर डोंगर आला तर ते वजन जबरदस्त वाढलं, पश्चिमेला डोंगर आला वजन वाढलं पण ते चांगलं आहे, दक्षिणेला डोंगर असेल वजन वाढलं, ईशान्येला डोंगर असेल वजन प्रचंड वाढलं. जेवढा तुम्ही वास्तूवर ईशान्य भागावर वजन टाकाल, बऱ्याच ठिकाणी बघा वास्तुतज्ञ सांगतात तुम्हाला व्हिडिओमध्ये की ईशान्य भागामध्ये फक्त देवारा ठेवा, देवाराच्या बाजूला बेड बीड मोठ्या सोफे बिफे काही ठेवू नका. ते वजन म्हणतोय मी. जेवढं तुम्ही वास्तूवर वजन ठेवाल त्या भागात तो भाग दूषित होतो किंवा तो फॉल्टी होतो आणि घरातल्या माणसाला त्रास होतो. ईशान्येला जर वजन जास्त असेल तर तो डोक्याचा भाग आहे वास्तुपुरुषाचा, ईशान्य भाग आहे तो. घरातल्या माणसाला मनस्ताप प्रचंड होणार, लग्न होणार नाही, झालं तरी तुटण्याची शक्यता दाट आहे, किंवा मुलंबाळ होणार नाहीत. हा फॉल्ट गॅरंटेड आहे. मी गेल्या 22 वर्षात खूप व्हिजिट मारलेत, हजारो व्हिजिट मारलेत, आम्हाला फॉल्ट मिळालेत. आम्ही लोकांना फक्त बॅलन्स करून दिला. म्हणजे घरामधल्या वस्तू ज्या आहेत सगळ्या त्या कुठे कशा कशा ठेवायच्या आणि वजन कसं वाढवायचं. काही वेळेला असं असतं की ईशान्याला थोडंसं वजन जर चुकून वाढलं तर त्याच्या 5 पट वजन आम्ही नैऋत्य भागात करतो. काहीतरी बांधकाम करायचं किंवा पाण्याची टाकी ठेवायची. तुझ्या लक्षात आला, ईशान्येला पाण्याची टाकी जमिनीत चालते, वर नाही चालत. पण नैऋत्याला पाण्याची टाकी वर चालते, कारण नैऋत्याला वजनच पाहिजे असतं. त्याच्यामुळे नैऋत्याला जर तुमचं फक्त टॉयलेट बाथरूम तरी चालत नाही, तुमची जी झोपण्याची खोली असेल किंवा बेडरूम असेल नैऋत्याला त्याच्या डोक्याच्या वर, म्हणजे पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, त्या स्लॅबच्या वर पाण्याची टाकी ठेवून चालते, कारण तिथे जास्तीत जास्त वजन पाहिजे. लक्षात ठेवायचं, जेवढा वास्तूला तुम्ही वजनाचं अॅक्युरसी तुम्ही कराल तेवढा वास्तुशास्त्रानुसार तो बॅलन्स होतं करते. आर्थिक आवक बरोबर राहते, मानसिक चिंता कमी होते. आम्ही फक्त, आणि ही गोष्ट आजचं नाहीये, 5 ते 5.5 हजार वर्षापूर्वी लिखाण करण्यात आलेलं आहे. आम्ही शिकताना मला ते पहिले शिकवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा बॅलन्सिंग जमलं, आम्ही घरात गेल्यानंतर पहिलं बाकीचं बघतोच. ईशान्येला काय आहे, देवारा कुठे आहे, अग्नेयाला काय आहे, किचन कुठे आहे, टॉयलेट बाथरूम कुठे, बेडरूम कुठे, हे सगळं बघतोच. पण वास्तूचा बॅलन्स आम्ही पहिला करून देतो. कुठल्या दिशेला किती वजन पाहिजे, आणि प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे. तुम्हाला पण व्हिजिट हवी असेल तर तुम्ही 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 खाली नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर. डायरेक्ट फोन उचलणे मी बंद केलेलं आहे. व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज टाकायचा, हाय हुई करायचा नाही. हाय केलं तर मी कुठलाही रिप्लाय देत नाही. डायरेक्ट थेट मेसेज करायचा की मला वास्तुशास्त्राचं व्हिजिट करून घ्यायची आहे तुझ्याकडून, दादा मला रिप्लाय कर, आम्ही रिप्लाय करू. किंवा हस्तरेषा बघायचे, थेट मेसेज करायचा, हाय करायचं नाही, दादा मला हस्तरेषा बघायचे. तुझ्या लक्षात आला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत, धन्यवाद, आभारी आहे.